राहुरी तालुक्यामध्ये अक्षयदादा कर्डिले यांचा गावभेट दौरा, नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य, सरकारचा विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अक्षय कर्डिले यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. स्वर्गवासी शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याची परंपरा पुढे नेत युवा नेते अक्षयदादा कर्डिले यांनी राहुरी तालुक्यामध्ये गावभेट दौऱ्याला सुरुवात केली आहे. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी विविध गावांना भेटी देत त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. शुक्रवारी सकाळी बाबुळगाव येथील हनुमान मंदिरापासून दौऱ्याची सुरुवात झाली. त्यानंतर वरवंडी, मुळानगर, मोमीन आखाडा, मल्हारवाडी, घोरपडवाडी, गडदे आखाडा, चिंचाळे, केकताई आणि कुरणवाडी या गावामध्ये भेटी देण्यात आल्या. प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपले प्रश्न मांडले. यावेळी ग्रामस्थांनी स्वर्गवासी शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याची आठवण काढत सांगितलं की गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्री करण्यामध्ये साहेबांचा मोलाचा वाटा होता. जसं प्रेम आम्ही साहेबावर केलं तसंच आता अक्षयदादांवर असून त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत. अक्षय कर्डिले यांनी यावेळी बोलताना सांगितलं की मला घडवण्यामध्ये तुमचा मोठा वाटा आहे. साहेबानंतर आता तुम्ही सर्वजण मला सांभाळून घेऊन मार्गदर्शन करतात. निवडून आल्यानंतर गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेली सर्व कामं पूर्ण केली जातील. तसंच साहेबाप्रमाणे नेहमी तुमच्यासाठी मी सुद्धा आपल्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. दौऱ्यामध्ये रस्ते, पाणी, वीज, शेतीविषयक अडचणी यासारख्या विविध समस्यावर ग्रामस्थांनी मतं मांडली. संबंधित प्रश्नांची नोंद घेऊन त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचं आश्वासन अक्षय कर्डिले यांनी दिलं. यावेळी बाबुळगाव, वरवंडी, मुळानगर, मोमीन आखाडा, मल्हारवाडी, घोरपडवाडी, गडदे आखाडा, चिंचाळे, केकताई, कुरणवाडी या गावाचा दौरा संपन्न झाला. योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर केंद्र आणि राज्य सरकारचा विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसह अनेक योजना सुरू करण्यात आल्यात. या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अक्षय कर्डिले यांनी विशेष पुढाकार घेतला असून गावागावात जनजागृती करत लाभार्थ्यांना मदत केली आहे, असे मत ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, राहुरी.